नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. तर मित्रांनो, उरले फक्त 3 दिवस. 3 दिवसानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर होणार 21वा हप्ता जमा. तर नेमके मित्रांनो, आपल्याला 4,000 मिळणार की 2,000 मिळणार, तर या संदर्भात सुद्धा आपण महत्वाची माहिती आणि अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता 21वा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार, कधी मिळणार आणि किती मिळणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, अनेक शेतकरी बांधव 21वा हप्ता त्यांच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात प्रतीक्षा करत होते, चिंतातूर होते. परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि त्यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे, आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, जर आपण पीएम किसान सन्मान निधीचं जे काही ट्विटर हँडल आहे तर त्याच्यावर जर गेलं आणि बघितलं तर आपल्याला ही अपडेट पाहायला मिळते. तर मित्रांनो, याच्या अगोदर जो काही 20वा हप्ता होता तर तो 2 ऑगस्टला शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झालेला होता आणि त्यानंतर सलग पीएम किसान सन्मान निधीचा जो काही निधी आहे किंवा पैसे आहे तर दर 4 महिन्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. आणि त्यानुसार मित्रांनो, बिहार राज्याची विधानसभेची निवडणूक असल्यामुळे साधारणतः हा हप्ता वेळेत जमा होताना उशीर झालेला आहे. आणि मित्रांनो, जसे बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यानंतर लगेच मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर आपल्याला नवीन अपडेट आलेलं दिसून येईल. आणि यानुसार 19 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रासह इतर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर आता हा 21वा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर मित्रांनो, आजची 16 तारीख आहे आणि साधारणतः 3 दिवसानंतर आपल्या खात्यावर 100% या योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते जमा होणार आहे. तर मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की आम्हाला हा हप्ता 4,000चा मिळणार की 2,000चा मिळणार. तर मित्रांनो, आपल्यासाठी सांगू इच्छितो की ज्या शेतकरी बांधवांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे, ऑगस्टचे 2,000 रुपये मिळालेले आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना फक्त आता 21वा हप्ता हा 2,000 रुपयाचाच मिळणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नव्हता, हे लँड सीडिंग संदर्भातील किंवा ई-केवायसी संदर्भातील त्यांचे प्रॉब्लेम्स होते, तर अशा शेतकरी बांधवांना आता 21व्या हप्त्याबरोबर 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. म्हणजे त्या शेतकरी बांधवांना एकत्रित रक्कम ही 4,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर अशाही प्रकारचं महत्वाचं अपडेट आलेलं आहे. तर मित्रांनो, आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि 3 दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.